जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊडकर आज तुमच्यासाठी घेऊन आले विषय. हा प्रश्न केला आहे की देव आहे का? देव कुठे आहे? आम्ही मानत नाही, मानावं लागेल ना. तुम्हाला उदाहरण सांगते. देव आहे. देव तुमच्यात आहे, माझ्यात आहे, या चराचरात आहे, या हवेत आहे. इथे कुठेही देव नाही, सगळीकडे देव आहे. त्याला ओळखण्याची आपल्यामध्ये पात्रता नाही आहे. उदाहरण, एका गावामध्ये पाऊस झाला, धरण फुटणार म्हणून गावचे मुख्याध्यापक, जे सरपंच, ग्रामसेवक, त्यांनी घोषणा केली, गाव खाली करावं लागेल, टेकडीवर जाऊ, टेकडीवर राहायचं आहे. आणि म्हणून टेकडीवर राहायला गेले. सगळं गाव आलं. लक्षात आलं, आपल्या गावामधला पुजारी अजून आलेला नाही आहे. पुजारी अजून आले नाही आहे, जा त्यांना घेऊन या. काही लोकांना पाठवलं सरपंचानी, जा बाबा घेऊन या. सरपंचाकडे गेले तेव्हा मंदिरात. पुजाऱ्याला म्हणतात, बाबा मंदिरात कधी पाणी घुसू शकते, चला गावाच्या बाहेर. म्हणते, माझा विश्वास आहे माझ्या देवावर, मी नाही येणार. पहिले गावचे काही लोक गेले, परत गेले, यायलाच तयार नाही. शेवटी 3-4 वेळा होऊन गेलं. शेवटी सरपंच गेले की मंदिरात जवळ पाणी पोचायला लागलं. बाबा मात्र येत नाही आहे, म्हणून मी जातो स्वतः. आणि काही गावातली मंडळी घेऊन अधिक सरपंच गेले. सरपंच म्हणते, असा हट्ट ठेवणं योग्य नाही आहे, तुम्ही माझ्यासोबत टेकडीवर चला. आता मंदिरामध्ये पाणी घुसणं सुरू झालेलं आहे, प्राण निघून जातील, म्हणजे मला माझ्या देवावर विश्वास आहे, मी नाही येणार. ठीक आहे. आणि ते गेले नाही. मंदिरात थांबले आणि मंदिरामध्ये पाणी घुसलं. पाणी इतकं घुसलं की त्या पुजाऱ्याचे प्राण गेले नाकातोंडात पाणी जाऊन. पुजाऱ्याचा आत्मा विचारतो, देवाने त्याला त्या आत्म्याला दूर हाकललं. तर तो आत्मा विचारते, देवा माझा काय दोष? मी अधोगती कसा गेला? मी तुझ्याजवळ होतो. देव म्हणतो, वेड्या, मी किती वेळा तुला बोलावलं आलो, मी निमित्त दुसऱ्याचं करतो. मी वारंवार तुझ्याजवळ आलो, गावच्या माणसांच्या रूपात आलो, काही ग्रामसेवकच्या रूपात आलो, सरपंच बनून आलो. तू आला का माझ्यासोबत? तू धरला का माझा हात? मी हात पकडायला आलो तर तू मला झटका मारून दिला. तू नाही आला माझ्यासोबत, आणि म्हणून तुझी गती झाली. यात माझा काही दोष नाही. मी तुला खूप वेळा वाचवलं. तसंच आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळेस आपली मदत आपल्याला वाटते, हा नातेवाईक समोर आला, माझा हा शेजारी समोर आला, मला ह्या दुःखात साथ दिला. तो त्या शेजाऱ्याच्या रूपात, तो नातेवाईकाच्या रूपात परमात्मा येतो आणि आपले कार्य सिद्ध करून जातो. म्हणून परमेश्वराचा वास प्रत्येकामध्ये आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि तो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपली सगळ्यांची मदत करतो. म्हणून या चराचरामध्ये भूत प्रेत पिसाटही आहे, तर भगवंत देखील आहे. अदृश्य रूपाने आपल्या अवतीभोवती भगवंताचा सदा सर्वदा वास असतो. आपण सुरक्षित असतो. म्हणून देवाला जो भजतो त्याला देव त्याची नेहमीसाठी मदत करते. जय श्री कृष्णा, जय श्री श्याम.